बातमी आहे पहिली पुण्यातून। पुण्यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांच्या विरोधात अत्यंत जबरदस्त कारवाई सुरू आहे। रिक्षा चालकावर हेल्मेट न घातल्याने त्याला दंड ठोठावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रिक्षा चालकांना जी ई नोटीस मिळाली त्यात नो हेल्मेट असा उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे आधीच हेल्मेट सक्तीला अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अद्वैत, काय आहे हा प्रकार? रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून नोटीस? मिलिंद, पुणे तिथे काय होणे आपण बघतोय। 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू झाली। अनेक किस्से घडतायत। पुणेकर कोणी डोक्यावरती कढई घालतंय, कोणी पगडी घालतंय, विरोध करतंय। मध्ये होर्डिंग पडलं होतं तर एका महाभागाने रिक्षामधून हेल्मेट घालून प्रवास केला होता, न जाणू रिक्षावरती होर्डिंग पडलं तर। अशा गमती करतायत। परंतु हा जो प्रकार आहे तो सीसीटीव्हीच्या जाळ्यामध्ये, वेगवेगळ्या चौकामध्ये जे कॅमेरे बसवलेले आहेत तिथं जेव्हा वाहन चालक उल्लंघन करतात, म्हणजे कोणी सिग्नल तोडला, कोणी रॅश ड्रायव्हिंग केलं, तर अशा साठी कॅमेराचा उपयोग होतो। तर झालेलं असं आहे की अशा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई चलन मिळतं पोलिसांच्या ऍपद्वारे। त्याच्यावरती तपशील दिलेला असतो की कुठल्या चौकात, कोणत्या ठिकाणी तुम्ही कुठला नियम तोडलेला आहे। तर 2 रिक्षांना विदाऊट हेल्मेट अशा नोटिसा मिळालेल्या आहेत, त्यामुळे ते चक्रावून गेलेले आहेत। निश्चितपणे हा जो प्रकार आहे तो अनावधानाने घडलेला असला तरी तो यासाठी धक्कादायक आहे की यातून नाहक त्रास होऊ शकतो। कारण रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रवाशांनी किंवा रिक्षा चालकांनी हेल्मेट वापरणं अपेक्षित नाहीये। त्यामुळे याचा अर्थ नियम बोलताच कोणीतरी तोडतोय आणि त्याचा त्रास हा दुसऱ्या कोणालाच तरी होतोय, किंवा या रिक्षा चालकांनी कदाचित वेगळा नियम भंग केला असेल परंतु त्याला विदाऊट हेल्मेट असा नियम तोडल्यामुळे, म्हणजे अद्वैत, ट्रॅफिक पोलीस चालकांना जसे विदाऊट हेल्मेटचे लोक जिथे तिथे दिसू लागले तसा कॅमेरा पण विदाऊट हेल्मेटच सगळ्यांना मार्क करू लागलाय। कदाचित तो कॅमेरा सुद्धा अर्थातच पुण्यातला आहे, त्यामुळे तोही पुणे पोलिसांसारखाच असणार। तुर्तास अद्वैत